हाय हॅलो नमस्कार, कशा आहेत सर्वजण? मजेत ना? आज आपला बऱ्याच दिवसानंतर रेसिपीचा व्हिडिओ येतोय, कारण त्याला बरीचशीच कारणं होती की व्हिडिओ बनवून पण अपलोड करायला जमले नाही. तर त्याच्यामुळं आजचा हा व्हिडिओ खूप सोपा आणि साध्या पद्धतीने पितृपक्षात लागणारी तांदळाची खीर कशी बनवायची त्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे. चला तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता कंटिन्यू पहा. असेच वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती यापुढेही येत राहतील. आणि माझ्या चॅनलला 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत, त्याच्याबद्दल माझ्या युट्यूब फॅमिलीचं मनापासून धन्यवाद. लागणारं साहित्य आपण बघूया. हे बघा, मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मनुके, खिसलेलं खोबरं, पिस्ता, खवा आहे हा, बदाम, आणि हे मी बासमती तांदूळ घेतलाय जो भिजत ठेवला होता एक अर्धा तास अगोदर. 15 ते 20 मिनिटात पण छान भिजतो. आणि छान असं मी 1 लिटर दूध घेतलंय. आता हे दूध मी गरम व्हायला ठेवणार आहे. चला तर आपलं दूध उकळतंय तोपर्यंत आपण ना हे जे तांदूळ आहेत आपण भिजवून घेतलेले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायच्यात. छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा, मी बदाम पण एक 15 ते 20 पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, जेणेकरून आपण हे तांदळाबरोबर बारीक करून घ्यायच्यात. बदाम आणि थोडेसे पिस्ता, त्याच्यामुळे आपली टेस्ट खूप छान येते. हे बघा, मी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे, तो मी मिक्सरला बारीक करून घेतलाय. हे ओल्या खोबऱ्याचा खीस आहे. चला तर मिक्सरचं एक भांडं घ्यायचंय आपण, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तांदूळ जे भिजवलेले आहेत ते बारीक करून घ्यायच्यात. तांदळाची छान अशी पेस्ट करायची आहे आपल्याला, दाणेदार. चला तर मी मिक्सरला आता तांदूळ आपले फिरवून घेतलेले आहेत. चला तर तांदळाची पेस्ट करून झाली. आता जे आपण बदाम भिजवून घेतले ते कट करून त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. बदाम नेहमी कट करून टाकायचे, नाहीतर मिक्सरला ते बारीक होत नाही. हे बघा, त्याचे छान असे तुकडे करून मी आपल्या तांदळाच्या पेस्टमध्ये टाकणार आहे. बदाम आणि त्याच्यानंतर एक 10 ते 12 पिस्ता. बदाम आणि पिस्ता त्याच्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या खिरीला एकदम छान चव येते. आपण ज्यावेळेस बदाम पिस्ता बारीक करून टाकतो तेव्हा खरंच त्याचाही फ्लेवर आपल्या खिरीमध्ये खूप छान लागतो. त्याच्यामुळे आपली खीर एकदम मस्त आणि टेस्टी होते. चला तर आता आपण बाकीचे तयारी करूया. मी हे मिक्सरला फिरवून घेते. हे बघा, मी गॅसवरती एका साईडला दूध उकळायला ठेवलेलं आहे आणि एक साईडला कढई घेतली गरम करून. त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे आपल्याला 2 चम्मच. आणि तुपावरती छान असा खवा किंवा ड्रायफ्रूट्स, सगळ्यात पहिलं तर ड्रायफ्रूट्स तळून घ्यायच्यात. ड्रायफ्रूट्स तळून घेतल्यामुळे त्याचा एक क्रंचीपणा पण येतो आणि ते खाताना आपल्या दाताखाली आल्यानंतर छान वाटतं. चला तर आता तूप गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये जे काजू, बदाम, पिस्ता आहे ते तळून घेऊया. आणि त्याचे सगळ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, पिस्ताचे, बदामचे. हे बघा, अशा पद्धतीने उभे काप केलेत मी पिस्ता आणि बदामचे. चला तर मी आधी तुपावरती हे छान भाजून घेणार आहे. हे बघा, छान असे मी काजू, बदाम, पिस्ता तळून घेते आणि त्याच्यामध्येच मनुके टाकायचे. थोडेसे एक 4-5 मनुके टाकायच्यात आणि ते पण छान तळून घ्यायच्यात. मनुके ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर छान फुलले जातात. सगळं तळून घेतलंय. आता हे राहिलेल्या तुपामध्ये आपला जो खवा आहे, साधारण मी 2च चम्मच खवा घेतलाय, जास्ती खवा घेतलेला नाही. अर्धा पावपेक्षाही कमी खवा घेतलाय. तुमच्याकडे खवा नसेल, नाही टाकला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, ऑप्शनल आहे खवा. बघा, मी खवा पण तुपात छान असा भाजून घेते. तुपावरती खवा भाजल्याने त्याची टेस्ट खूप छान लागते आणि गाठी वगैरे त्याच्यामध्ये होत नाहीत. चला तर एक 5 मिनिटं खवा छान असा भाजून घ्यायचा आहे. आणि खवा भाजून झाला की मग काढून घ्यायचं. हे बघा, तूप सुटेपर्यंत छान असं खवा भाजून घ्यायचं आहे. हे बघा, खवा छान असा भाजून झालाय. आता आपण ह्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया.
बघा परत एकदा आपल्या खव्याचा गोळा तयार झाला. गोळा म्हणजे आता मेल्ट आहे. तो आपला पहिला खवा होता त्या पद्धतीने नाही. खवा भाजून घेतल्याने वेगळी टेस्ट येते आपल्या खव्याला आणि खिरीला पण. चला तर आता हे पूर्ण स्वच्छ करून घ्यायची इकडे आणि त्याच्यामध्ये मी 1 वाटी साखर घेतलेली आहे ती टाकून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं 1 ते 2 चम्मचच पाणी टाकायचं आहे. अगोदर तर पूर्ण हलवून घ्यायची आणि नंतर 2 चम्मच पाणी टाकायचं आहे. हे बघा आणि साखर छान अशी मेल्ट करून घ्यायची. बघा मी साखर मेल्ट करून परत थोडीशी साखर बनेल इथपर्यंत हलवून घेतलेलं आहे. ते आपण साखरेत 2 चम्मच पाणी टाकायचं आहे, जास्ती नाही टाकायचं. आणि ही आपली तांदळाची जी पेस्ट आहे ती मी करून घेतलेली आहे. दाणेदार तुम्ही बघा दाणे पण दिसतात त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची आणि साखर हलवत राहायची आहे, खाली नाही लागली पाहिजे साखर. बघा पूर्ण आपली साखर मेल्ट झालेली आहे आणि जे आपण दूध गरम करून घेतलंय ती ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. बघा मस्त असं हलवायचं आहे. ही प्रक्रिया एकदम फास्ट करायची नाहीतर पूर्ण दूध उतू जातं. मी स्लो गॅसवरतीच केलेला आहे. त्याला ह्या स्टेपला खरं तर कॅरमल खीर असं म्हणतात, कारण आपण साखरेचं कॅरमल तयार करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे एक छान कलर येतो आपल्या खिरीला. साखर अशा पद्धतीने मेल्ट करून घेतली की. चला तर आपलं दूध चांगलं असं उकळलेलं आहे आणि त्याच्यात साखर पण मिक्स झाली. असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून साखर कुठे चिकटून राहू नये. आणि हे आपण जे तांदळाचं पाणी केलं होतं, तांदूळ आणि बदाम पिस्ता त्याचं ते टाकून घेतले. तुम्ही बघितले कॅरम त्याच्यामध्ये असे क्रंच राहिलेले आहेत तांदळाचे. त्याने आपल्या खिरीला खाताना छान अशी टेस्ट येते. हे बघा दाणे कसे वरती दिसत आहेत आपले तांदळाचे आणि पिस्त्यामुळं आणि बदामामुळं खरंच खूप छान टेस्ट येते. तुम्ही नक्की एकदा अशी खीर पण ट्राय करा. तसं तर नसतील तरी काही हरकत नाही, हे ऑप्शनल आहेत, पण अशी खीर बनवल्याने आपल्या खिरीला बदामाचा पण आणि पिस्त्याचा पण फ्लेवर येतो. हे बघा आता जो आपला खवा घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. आणि हे सर्व एकत्र होऊ द्यायचे चांगलं हलवून. आणि हे टाकल्यानंतर एक 5 ते 10 मिनटं खीर उकळू द्यायची, म्हणजे जे तांदूळ आहे आपले ते छान असे शिजले जातात. बघा 10 मिनटं झाल्यात, खीर कशी आपली छान उकळते. खीर अशी उकळू द्यायची म्हणजे आतले तांदूळ शिजले जातात आणि टेस्ट पण खूप छान येते. चला तर आता मी ह्याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहेत खिरीमध्ये. चला एक 10 मिनटं खीर शिजलेली आहे. तुम्ही बघा त्याचा कलर वगैरे खूप मस्त आलाय आणि साईडला काजू बदाम ही झालेत. अशा पद्धतीने होईपर्यंत खीर आपली करून घ्यायची. जास्ती घट्ट पण नाही बनवायची आणि जास्ती पातळ पण नाही. मी आता एकदा खीर हलवून दाखवते तुम्हाला. बघा अशा पद्धतीने मी एवढ्या पातळ प्रमाणात खीर करून घेतली. ही खीर तुम्ही चपातीबरही खाऊ शकता किंवा कोरडीही पिऊ शकता. चला तर मी तुम्हाला एका बाउलमध्ये ही खीर काढून दाखवते. बघा एवढ्याच प्रमाणात घट्ट किंवा पातळ करायची, किंवा तुम्हाला जर जास्ती घट्ट हवी असेल तर तुम्ही जास्ती घट्टही करू शकता. मस्त अशी आपली दाणेदार तांदळाची खीर तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटनही क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकला की सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. बघा आपली खीर एकदम मस्त दिसते. दाणेदार तांदळाची खीर. पण ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते म्हणजे काजू बदाम वगैरे, ते मी आता वरून गार्निशिंगसाठी टाकते. बघा खूप छान असा कलर
आणि दिसायला पण खूप छान दिसते आपली तांदळाची खीर ड्रायफ्रूट्समुळे। हे ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे, नसतील टाकायचे, नाही टाकले तरी चालतील। मस्त अशी आपली खीर तयार झाली। तुम्ही बघा एकदा व्हिडिओमध्ये, खूप सुंदर दिसते दिसतानाच। तुम्ही करा आणि मला लाईक आणि कमेंट करून सांगा की माझ्या पद्धतीने खीर केल्यानंतर कशी झाली होती ती। आणि मेन गोष्ट, आपण ही खीर एवढ्या पातळ प्रमाणात केली, पण आपण जर ही खीर अर्ध्या तासाने खायला गेलो तर ही खीर घट्ट होती। त्याच्यामुळे ह्याच प्रमाणे करा। आणि तुम्हाला मी दाखवले व्हिडिओमध्ये, अशी नंतर एक 10 मिनिटांनी खीर आपली घट्ट होती।